तर हे सगळं प्रकरण ज्यावरून खरं तर सुरू झालं त्या संदर्भातली एक विशेष बातमी बघूया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा नव्या वादाची पेरणी केलेली आहे। यावेळेला माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केला आणि यावरून राजकारणाचा डाव सुरू झालेला आहे। बघूया। शेतात या बांधावर या आमची काय परिस्थिती आज बघून घ्या असं आता शेतकरी म्हणत आहेत। पण हे महाराज हे महाशय आज गेम खेळत आहेत। महाराष्ट्र के कृषि मंत्री जब असेंबली चल रही है, असेंबली में बैठ के अगर मोबाइल पे रम्मी खेलने लगे, कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय। कृषी मंत्री मोबाईलवरती पत्न्यांचा डाव लावत असतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत राजकीय पत्ता टाकला। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवरती रमी खेळण्याची वेळ येत असावी। रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्तहाक ऐकू येईल का, असा जिव्हारी लागणारा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। आओ रम्मी खेलो महाराज असं काहीतरी ते आहे। आता शेतकरी म्हणतोय आओ महाराज हमारा खेत पे आओ, म्हणजे आमच्या शेतात या बांधावर या आमची काय परिस्थिती आज बघून घ्या असं आता शेतकरी म्हणत आहेत। पण हे महाराज हे महाशय आज गेम खेळत आहेत। आता कालच अजितदादांचे फार मोठे नेते पक्षाचे स्टेटमेंट देऊन गेलेले आहेत की कुठलाही निर्णय आम्ही जेव्हा घेत असतो तेव्हा आम्हाला केंद्राशी आणि खास करून बीजेपीचे प्रमुख नेत्यांशी बोलावं लागतं। आता या मंत्र्याचं काय करायचं याच्यासाठी जर तुम्हाला दिल्लीला बोलावं लागत असेल तर मग तुमचा पक्ष हा तुम्ही चालवता का भाजप चालवतं? रोहित पवारांनंतर आमदार जितेंद्र आव्हाडांनी शेतकऱ्यांनो विसरा हमी खेळा रमी असं ट्विट करून कोकाटेंची खिल्ली उडवली। तर अधिवेशन सुरू असताना कृषी मंत्री जर मोबाईलवर रमी खेळत असतील तरी गंभीर बाब असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। और ये बहुत चिंता की बात है। एक तरफ हम मांग कर रहे हैं कि जो ऑनलाइन गेमिंग है उसे घर बर्बाद हो रहे हैं और उस पर बैन आना चाहिए, ऐसी चर्चा समाज में हर तरह से आ रही है। और महाराष्ट्र के कृषि मंत्री जब असेंबली चल रही है, असेंबली में बैठ के अगर मोबाइल पे रम्मी खेलने लगे। सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांनी माणिकराव कोकाटेच नव्हे तर अधिवेशनाच्या कालावधीत वादात सापडलेल्या सर्व सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला। इतकंच नव्हे तर राऊतांनी कोकाटेंच्या मंत्रिपदाबाबतही भविष्यवाणी केली। कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधान भवनात मारामाऱ्या करताय। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। माणिकराव कोकाटेंनी रमीच्या आधीही बेताल वक्तव्य करत राजकीय संकट निर्माण केली। कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी या वक्तव्याने कोकाटे वादात अडकले होते। शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात, शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहतात या वक्तव्यावरून शेतकरी संघटनांनी टीकेची झोड उठवली होती। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ झाला होता। शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का हे वक्तव्य सुद्धा वादात अडकलं होतं। 1995 मध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षाही कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे। ही सर्व प्रकरणं निस्तरल्यावर पुन्हा वाद झाल्यामुळे आता सारवासारव करताना सुनील तटकरे यांची पार भंबेरी उडाली। त्यांनी खुलासा केलेला आहे, मी जरूर तो ऐकेन। तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काही सूचना द्यायची असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील। रमीच्या डावावरून माध्यमं आणि राजकीय गदारोळ सुरू झाल्यानंतर अखेर माणिकराव कोकाटे त्यांची बाजू मांडण्यासाठी समोर आले। गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही। ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं। नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो। मी रमी खेळतच नव्हतो असा दावा माणिकराव कोकाटेंनी केलाय। माझ्या कामावरती विरोधक बोलत नाहीत अशी खंत कोकाटेंनी व्यक्त केली। मात्र आपणच नेहमी वादात का अडकतो याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ माणिकराव कोकाटेंवरती आली आहे, हे नाकारता येणार नाही।
संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान सभागृहातील व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषी मंत्री कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय. या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्या विधानामध्ये गोंधळ असल्याचं बोललं जात आहे. स्पष्टीकरण देताना कोकाटे काय काय म्हणाले तुम्हीच बघा. जाहिराती या ठिकाणी येतात, तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात. ते स्किप करतो तुम्ही. स्किप करता करता त्या 2-3 ठिकाणी कुणी माझ्या पेकडे असतो, मोबाईल माझ्या कोणाकडे असतो, तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला एक 2-3 सेकंद या ठिकाणी लागले. गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो. गेम खेळण्याचा काही इश्यूच येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो. असं काय आहे त्याच्यामध्ये? स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे? किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था, उसने एक कुछ 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है, लेकिन उसके बाद में मेरा अपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है.